फक्त 3 दिवसात तुमचेही केस लांब सडक काळेभोर आणि घनदाट होतील, अगदी जमिनीवर लोळतील असं जर तुम्हाला कोणी सांगितलं तर सुरुवातीला मला हा उपाय जेव्हा समजला तेव्हा माझाही विश्वास बसत नव्हता. परंतु जेव्हा मी हा उपाय माझ्या केसांसाठी केला तेव्हा माझेही केस 3 दिवसातच लांब सडक झाले. केसांच्या सगळ्या समस्या दूर झाल्या. काळेभोर घनदाट केस झाले. उपाय खूपच सोपा आहे आणि अत्यंत कमी खर्चात म्हणजे अगदी 20 रुपयाच्या आतच आपण हा उपाय करणार आहोत. यासाठी सगळ्या नैसर्गिक साहित्याचा वापर आपण करणार आहोत. आपण इथे घेतलेले आहे कांदे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कांद्यामध्ये सल्फर असतं, जे की केसांना किती फायदेशीर आहे. आता हे जे 2 कांदे ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. याची साल काढून आपल्याला घ्यायची आहे. बरेचदा काय होतं, अनेक लोकांचे केस आहे ते वर्षानुवर्ष आहे तेवढेच राहतात आणि ते डल होत जातात, विरळ होत जातात. तर अशा लोकांसाठी आपला हा उपाय 100% फायदा करणारा आहे. स्त्री पुरुष दोघेही आपला हा उपाय करू शकतात. आता इथे जे 2 कांदे आहेत ते मी स्वच्छ धुतलेले आहे. कांद्यामध्ये सल्फर असतं, जे केसांच्या मुळांना घट्ट पकडून ठेवतं, त्यामुळे केस गळती कमी होते. तसेच केस दाट व्हायलाही मदत होते. कांद्याचा रस पूर्वीच्या काळी स्त्रिया जेव्हा शॅम्पूचा शोध लागला नव्हता, तेलाचा शोध लागला नव्हता, त्यावेळी केसांसाठी यूज करायच्या. त्याचा भरघोस असा तुम्हाला फायदा होणार आहे. आजकालची बदललेली जीवनशैली तर तुम्हाला माहीतच आहे. फास्ट फूड आपण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये घेत आहोत. तसेच वातावरणामध्ये असलेलं प्रदूषण, उष्णता याचा आपल्या केसांवरही वाईट परिणाम होतो. परिणामी काय होतं, जे 14 ते 18 वयोगटातील मुलं मुली आहेत त्यांचे केस अकाली पांढरे व्हायला सुरुवात होते. आणि अगदी कमी वयात केस पांढरे झाल्यामुळे आपल्या पर्सनॅलिटीमध्ये देखील चेंज येतो. आपण वयाच्या आधीच म्हातारे दिसायला लागतो. तर मग अशा वेळी तुम्ही काही नैसर्गिक उपायाने हे रोखू शकता. तुमचे पांढरे झालेले केस कायमस्वरूपी काळे करू शकता. फक्त तुम्हाला हा उपाय जो आहे तो व्यवस्थित बघण्याची गरज आहे आणि त्यानुसार तुम्हाला सगळ्या स्टेप्स फॉलो करायच्या आहेत. आता या पद्धतीने आपण कांद्याची साल काढून घेतलेली आहे. कांद्याचे असे बारीक बारीक तुकडे आपल्याला करून घ्यायचे आहे. हे तुकडे मी मिक्सरला फिरवणार आहे. तुम्ही कांदा किसून देखील घेऊ शकता. कांद्याच्या रसामध्ये अशी शक्ती असते जी की तुमचे केसांची मुळं मजबूत बनवते, तुमची केस गळती देखील थांबते आणि कितीही डल झालेले केस असू द्या त्यांना पोषण मिळतं आणि तुमचे केस पुन्हा चमकदार होतात, त्यांचा व्हॉल्यूम वाढतो आणि केस काळे देखील राहतात. जर तुमचे केस पांढरे व्हायला सुरुवात झाली असेल तर तुम्ही आजच हा उपाय सुरू करा, म्हणजे पुढचे तुमचे जे केस आहे ते परत पांढरे होणार नाही. आता या पद्धतीने कांदा चिरल्यानंतर मिक्सरमध्ये हा आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे. आता हा उपाय कधी करायचा, कोणी करायचा ते मी तुम्हाला व्हिडिओच्या पुढे सांगणारच आहे. त्याआधी आपला हा व्हिडिओ महाराष्ट्रातल्या कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पोहोचला आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे माझ्या व्हिडिओचा फायदा आपल्या राज्यातल्या कोणत्या जिल्ह्यात झाला हे मला समजेल. आता आपण दुसरा महत्वाचा घटक घेणार आहोत, तो म्हणजे कढीपत्ता. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कढीपत्ता केसांसाठी किती फायदा करतो. ज्यावेळी आपले केस खूप विरळ होतात, आपले टक्कल पडते, त्यावेळी आपल्याला डॉक्टर सांगतात की तुमच्या केसांना प्रोटीनची कमतरता आहे. हेच प्रोटीन आपल्याला या कढीपत्त्यामधून मिळणार आहे, कारण याच्यामध्ये भरपूर प्रोटीन असतं जे केसांच्या मुळांना मजबूत बनवतं आणि केस घनदाट व्हायला सुरुवात होते. तसेच ज्यांचे केस अकाली पांढरे व्हायला सुरुवात झाली आहे त्यांनी तर कढीपत्ता केसांसाठी लावायलाच हवा. पूर्वीच्या काळी स्त्रिया कढीपत्त्याचं तेल बनवून केसांना लावायच्या, म्हणून त्यांचे केस अगदी म्हातारे झाले तरीही पांढरे असायचे. आजकाल आपल्याला केमिकल प्रोडक्ट्सचं एवढं व्यसन लागलं आहे की आपल्याला असे नैसर्गिक उपाय करायचेच नसतात. आता केसांसाठी कढीपत्ताच का वापरायचा, तर कढीपत्त्यामध्ये भरपूर प्रमाणात अमिनो ऍसिड असतं जे केसांना काळेभोर करण्यासाठी मदत करतं. तुमचे केस वेळेच्या आधीच पांढरे होऊ नये यासाठी तुम्ही आजच कढीपत्त्याचं तेल लावायला सुरुवात करा, किंवा मी हा जो उपाय सांगत आहे तो तुम्ही आजच करा, म्हणजे तुम्हाला केस पांढरे होण्याची समस्या वारंवार त्रास देणार नाही. कढीपत्ता आणि 2 कांदे मी मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेले आहे. अगदी फाईन पेस्ट नाही केली तरीही चालेल. आता एका गाळणीच्या सहाय्याने आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे. कढीपत्ता आणि कांद्याचा जो रस आपण तयार करणार आहोत तो आपल्या केसांना इतका फायदा करणार आहे की तुम्हाला विश्वास बसणार नाही. तुमच्या केसांच्या सगळ्या समस्या दूर होणार आहेत. आणि बऱ्याचदा काय होतं की जे कॉलेजला जाणारे मुलं मुली आहेत, म्हणजे 14 ते 21 वयोगटातील, तर त्यांना केमिकल प्रोडक्ट्स केसांना लावण्याची बंदी असते, कारण पालकांनाही वाटत असतं की एवढ्या कमी वयात जर केमिकल प्रोडक्ट केसांना लावले तर यांच्या केसांवर त्याचा दुष्परिणाम होईल, आणि ते खरंही असतं. त्यामुळे तुम्ही असे नैसर्गिक उपाय घरी ट्राय करू शकता. याचा कोणताही दुष्परिणाम तुमच्या केसांवर होणार नाही. आणि जर तुम्हाला याच्यापैकी कोणत्याही एका घटकाची पदार्थाची ॲलर्जी असेल तर तुम्ही हा उपाय करणे टाळले तरीही चालेल. आता या पद्धतीने आपण कांद्याचा रस काढून घेणार आहोत. आता हा जो गाळणीमध्ये उरलेला कांदा आणि कढीपत्ता आहे तो मी फेकून देणार नाही, तर त्याचा मी दुसऱ्या दिवशी हेअर मास्क म्हणून वापर करणार आहे. केस धुवायच्या आधी 10 ते 15 मिनिटं मी हे केसांना लावणार आहे आणि त्यानंतर हेअर वॉश करणार आहे, म्हणजे आपण घेतलेलं जे साहित्य आहे त्यामध्ये कोणतीच वस्तू वाया जाणार नाही. आता एवढ्या प्रमाणामध्ये मला कांद्याचा रस मिळालेला आहे. साधारणतः 1 ते 2 वेळा तुम्ही हा उपाय करू शकता एवढ्या रसामध्ये. आठवड्याभराचा तुम्ही हा जो कांद्याचा रस आहे तो एकदा तयार करू शकता. आता हे जे तयार झालेला कांदा आणि कढीपत्त्याचा रस आहे यामध्ये आपण सिक्रेट 2 इन्ग्रेडियंट ऍड करणार आहोत.
त्याआधी मी तुम्हाला सांगणार आहे की केस गळती का होते. तर केस गळती होण्याचं पहिलं आणि प्रमुख कारण आहे ते म्हणजे आपला आहार. आपल्या आहारामध्ये काहीतरी कमी असते, म्हणूनच केसांची गळती व्हायला सुरुवात होते. बऱ्याचदा आपल्या शरीरामध्ये आयर्नची कमी असते, प्रोटीनची कमी असते, रक्त कमी झालेलं असतं, परंतु आपण लक्ष देत नाही. गृहिणींनी तर स्वतःकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. त्या सगळ्यांचं करतात, परंतु स्वतःकडे लक्ष द्यायला विसरतात. मग या समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागते. त्यामुळे रक्तवाढीसाठी तुम्ही योग्य आहार घेतला पाहिजे. तुमच्या डाएटमध्ये प्रोटीन असलं पाहिजे, तेव्हा तुमचे केस आणि त्वचा हेल्दी राहते. आता दुसरं कारण म्हणजे स्ट्रेस आणि हॉर्मोनल इम्बॅलन्स. ज्यावेळी तुम्ही जास्त स्ट्रेस घेता, एखाद्या गोष्टीचं जास्त टेन्शन घेता, त्यावेळेस तुमची केस गळती व्हायला सुरुवात होते. केस वेळेच्या आधी पांढरे देखील होतात आणि या सगळ्या गोष्टींचा दुष्परिणाम आपल्या शरीरावर होतो. त्यामुळे आपण जास्त स्ट्रेस घेता कामा नये. जास्त ताणतणाव घेतला तर आपले केस पांढरे होणार आहे आणि त्याचा आपल्या शरीरावर देखील वाईट परिणाम होतो. तिसरी गोष्ट म्हणजे केमिकल प्रोडक्ट्सचा जास्त वापर. आता या सगळ्या कारणामुळे केस गळती होते, त्यामुळे या गोष्टींचा विचार देखील आपण केला पाहिजे. आता यामध्ये आपण पहिला सिक्रेट इन्ग्रेडियंट ऍड करणार आहोत ते म्हणजे खोबरेल तेल, जे आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये असतंच. खोबरेल तेलामुळे काय होईल, तुमच्या केसांची जी मुळं आहेत त्यांना मॉइश्चर मिळेल आणि केसांचा कोरडेपणा दूर होईल. केस मस्त सिल्की होतील. साधारणतः 1 चमचा खोबरेल तेलाचा मी ते वापर केलेला आहे. जर खोबरेल तेल तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ते स्किप करू शकता. आता तयार झालेलं जे मिश्रण आहे ते आपल्याला केसांना कधी लावायचं आहे, कोणत्या वेळेला लावायचं आहे, तसेच आठवड्यातून किती वेळा लावायचं आहे, हे मिश्रण आपण एकदाच तयार करून ठेवू शकतो का, या सगळ्या प्रश्नांची मी उत्तरे पुढे तुम्हाला देणारच आहे. आता तयार झालेलं जे मिश्रण आहे त्याच्यामध्ये आपल्याला दुसरा सिक्रेट इन्ग्रेडियंट ऍड करायचा आहे ते म्हणजे व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की व्हिटॅमिन ई केसांसाठी किती फायदेशीर आहे. ज्यावेळेस तुमचे केस तुटतात, अगदी झाडूसारखे होतात, फ्रीझी होतात, त्यावेळेस व्हिटॅमिन ई तुम्हाला खूप फायदा करतं. ही जी कॅप्सूल आहे ती कोणत्याही मेडिकल स्टोअरमध्ये मिळते. तुम्ही त्यांना सांगू शकता की त्वचेला आणि केसांना लावण्यासाठीचं व्हिटॅमिन ई कॅप्सूल द्या, ते तुम्हाला देतील. आता इथे मी 2 कॅप्सूलचा वापर केलेला आहे, कारण मला हे 2दा लावायचंय. तुम्हाला जर एकदाच लावायचं असेल, तुम्ही कमी क्वांटिटीमध्ये हे मिश्रण बनवत असाल तर तुम्ही 1 टाकलं तरीही चालेल. व्हिटॅमिन ई मुळे तुमचे फ्रीजी झालेले हेअर जे आहेत ते सिल्की होतील, शायनी होतील. तसेच तुमच्या केसांच्या मुळांना पोषण मिळेल, केस अगदी घनदाट होतील आणि वारंवार तुमचे केस गळणार नाहीत. आता तयार झालेलं जे मिश्रण आहे ते आपल्याला आठवड्यातून 2दा लावायचं आहे. केस धुवायच्या आधी अर्धा तास हे केसांना लावायचं आहे. केसांच्या मुळापर्यंत हे पोहोचेल या पद्धतीने केसांना लावायचं आहे. केसांचे व्यवस्थित 2 भाग करा मधोमध आणि केसांच्या प्रत्येक मुळापर्यंत हे पोहोचेल याची काळजी घ्या. त्यासाठी तुम्ही एका कापसाच्या बोळ्याचा वापर करू शकता. तुम्ही हाताने लावलं तरीही चालेल, पण व्यवस्थित सगळीकडे पोहोचलं पाहिजे या पद्धतीने तुम्हाला हे मिश्रण केसांना लावायचंय. तुम्ही आठवड्याभराचं मिश्रण तयार करून फ्रीजमध्ये ठेवू शकता, परंतु त्यापेक्षा जास्त क्वांटिटीत बनवू नका, कारण यामध्ये कांदा असतो आणि कांद्याचा उग्र वास येतो. त्यामुळे मी तुम्हाला सजेशन देईल की जेव्हा तुम्हाला केसांना लावायचे तेव्हा हे मिश्रण तुम्ही फ्रेश बनवा. हे मिश्रण लावल्यानंतर अर्ध्या तासाने तुम्हाला हेअर वॉश करायचं आहे. तुम्हाला इथे नदीच्या गोड्या पाण्याचा वापर करायचा आहे. अजिबात बोरवेलचं खारं पाणी केसांना वापरायचं नाही, त्यामुळे आणखीनच केस गळती होते. हा उपाय तुम्ही आठवड्यातून 2दा करा. तुम्हाला जास्त फायदा हवा असेल तर 3 वेळा देखील करू शकता. तुमची केस गळती थांबणार आहे. केस अगदी लांब सडक होणार आहेत, काळे भोर होणार आहे, कधीच पांढरे होणार नाहीत तुमचे केस. एकदा हा उपाय करा. आणि आपल्या चॅनेलवर असे वेगवेगळे नैसर्गिक उपायांचे व्हिडिओ येत असतात, त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा. आपल्या व्हिडिओला हाईप करायला तर अजिबात विसरू नका. हा उपाय नक्की करून बघा आणि तुम्हाला या उपायाचा फायदा झाला की तोटा हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या व्हिडिओमध्ये सगळ्या नैसर्गिक साहित्यांचा मी वापर केलेला आहे. कोणतंही केमिकल प्रोडक्ट मी इथे वापरलेलं नाही, त्यामुळे या व्हिडिओचा तुम्हाला 100% फायदा होणार आहे. तसेच यापुढील व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावर हवा आहे, कोणत्या टॉपिकवर हवा आहे तेही मला कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.